सकाळी झोपेतनं उठल्यावरती माका समजला रात्री काहीतरी आपल्या वाडीमध्ये घडलेला असा। अचानकच या इलेल्या संकटावरती मात करूसाठी सगळे वाडीतले जमले होते। काल रातच्याक झाला असा की कोरम झालेलो फणसाचो डेव बरोबर पडलो तो म्हणजे लाईटीच्या तारेवरती। त्याच्यामुळे झाला असा की लाईटीच्या पोलावरती असलेले सगळे लाईनी तुटानच गेले। सगळ्यात पहिले आम्ही पडलेल्या फणसाचे मशनीन तोडे मारून घेतलं। नशीब बरा की हो फणस एका साईटीक पडलो, विहिरी पडता तर नुकसान केल्याशिवाय राहणारच नसतो। कोरम असलेले फणसाचे फांदी मातला सोमते तोडून टाके, कारण पुढे जाऊन खयचो धोको पुन्हा उत्पन्न होता कामा नये। फणसाच्या फांदी एक कोयत्यान खाप लावून भाऊ खालती उतरलो, तसा सोमता आम्ही सगळ्यांनी फणस ओढूक घेतलं आणि थोड्याच वेळात ही कोरम झालेली फणसाची फांदी आम्ही तोडून टाकलं। आम्ही नक्की काय करतो याची पाहणीशा करूसाठी ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते। काम सगळं आटपून झाला तसो मिया गेलाय घराकडे आणि आमच्या गुड्ड्या वांगडा खेळाक लागलाय। तितक्यात मयाची आई बोंब मारूक लागली, मगे मी या सोमती मस्त पैकी अशी अंघोळ केलंय आणि तयारी करून घेतलंय। दारासमोरच असलेल्या अस्तरची दोन गसगशीत अशी फुला काढलंय आणि रिक्षा बाहेर काढून गजाली मारत असलेल्या महिला मंडळाला आतमध्ये बसवून मिया निघालय परोया बाजारात जाऊसाठी। परोयात जाताना वाटेत भेटता म्हणजे आई येसुवकाचा सुंदर असा मंदिर। मंदिरात गेलो, आई येसुवकाचा मस्त पैकी असं दर्शन घेतलं आणि आम्ही पोहोचलो परोया बाजारात। परोया जाऊचा मुख्य कारण होता कारण रेशनिंग दुकानावरती राशन इलेला होता, त्यामुळे सगळ्यात पहिले गेलो आणि राशन घेतलं। मगे मी या सोमतो येऊन पोहोचलोय परोयातल्या आई वराटी देवीच्या मंदिरात। मस्त पैकी असं दर्शन घेतलंय आणि मिया गेलंय नाश्ता करूसाठी दिनादादाकडे। मिसळपाव वरती ताव मारलंय आणि बारीक सारीक काम आटपून मिया येऊन पोहोचलाय घरात। व्हिडिओ तुमका आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करू इसरा नका। चला मग भेटूया आता आपण नवीन व्हिडिओ।